महाराष्ट्राचे शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आजचा विषय असा होता की आपण काही दिवसाखाली बीडला गेलो होतो. पण बीडला गेलेला आपण व्हिडिओ टाकला होता, पण कशासाठी गेलो होतो काही नाही ते टाकलं नाही. त्यानंतर आम्ही आठवत बसून आता कुठं चाललो, तर आम्ही चाललो होतो मंदिराला मित्रांनो. कारण आज आपल्याला जायचं होतं परळी वैजनाथ मंदिराला. त्याच्यानंतर आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी हे मंदिर आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपण मंदिरासमोर गेलो आणि त्याच्यानंतर हे बघू शकता मंदिर एकदम भारी मंदिर आहे. आणि आपण पहिली वेळेसच गेलो होतो तिथं मंदिरात. आणि त्यानंतर मंदिरासमोर खूप गर्दी वगैरे तर होती, कारण भाविक वगैरे भरपूर येत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मंदिरात आणि रांग लावली दर्शनासाठी, कारण भरपूर रांग लागली होती मित्रांनो. कारण भरपूर व्यक्ती वगैरे दर्शनाला भाविक दूरदूरून येतात मंदिराला. कारण हे मंदिर पूर्ण दगडामध्येच कोरलेलं आहे असं मला वाटते, कारण भरपूर पूर्ण दगडाचाच वापर झालेला आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपण मधात गेलो मंदिरामध्ये, तर असं सागवान बिगवान तर भरपूर वापरलेलं आहे मंदिराला बघा, एकदम भारी आहे मंदिर. त्यानंतर आपण मेन दरवाजाजवळ जात होतो, कारण आपण गर्दी लाईनमध्ये थांबलो होतो, कारण लाईन वगैरे भरपूर होती. आणि त्याच्यानंतर आपण दर्शनासाठी लाईनमध्ये थांबून जाऊ लागलो, कारण आपण या पिंडीचं दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आपण मेन दरवाजाच्या तोंडाला गेलो होतो. आणि त्यानंतर हे बघा मंदिराच्या गाभ्यामध्ये गेलो. त्याच्यानंतर थोडं समोर अजूक मंदिर, मधात महादेवाची मूर्ती त्या मित्रांनो. कारण हे आता मेन दरवाजा आहे थोडा अलीकडला. त्यानंतर आपण थांबलो होतो. त्यानंतर लगेच आपण आता मंदिरात थोड्या वेळात जातो, कारण दर्शनाची रांग वगैरे जास्त होती, त्याच्यामुळे हळूहळू बारी चालत होती. आणि त्यानंतर आपण हे मधात पोहोचल्यानंतर हे बघू शकता पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. बघू शकता मंदिर एवढं भारी मंदिर आहे, एक नंबर मंदिर आहे. त्यानंतर हे बघा हे महादेवाचे मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी जो म्हणता आपण परळी वैजनाथ बीड, तो हाच महादेव मित्रांनो बघू शकता. त्यानंतर आपण दर्शन वगैरे घेतलं. खूप गर्दी होती, कारण दर्शन घेणं खूप अवघड होऊ लागलं. त्यानंतर आपण दर्शन घेऊन बाहेर आलो. बघा मंदिर बघू शकता, हे पूर्ण पाठीमागलं दगडाचं मंदिर आहे. त्यानंतर आपण इथलं दर्शन वगैरे घेतलं मूर्तीचं. आणि त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो की तिथं प्रसाद जे घेतात ट्रस्ट, ते प्रसाद कुठं घेतात, काय नाही, कसं घेतात, ते तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. तेव्हा आता आपण तिकडे जातो. हे मधातलं मंदिरातलं पटांगण वगैरे आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला दान वगैरे देवाला काही करायचं असेल आपल्याला दानाच्या रूपात, तर इथं आपण पैसे वगैरे देऊन पावती फाडू शकता. आणि ह्या बघा इथं आहे बघा पावती फाडायचं. त्यानंतर आपल्याला कळालं की जेवण आहे मंदिरात. त्याच्यानंतर आपण जेवायला गेलो होतो. वरण भात चपाती भाजी नंबर 1 जेवायला होतं. काय सगळे जेवायला बसले होते माणसं. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून दर्शनात मंदिराच्या बाहेर आलो. त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो. त्यानंतर बघा संध्याकाळ झाली होती, आणि कारण आपण दुपारच्या पण गेलो होतो दर्शन घ्यायला. त्याच्यानंतर बघू शकता संध्याकाळचा सीन. संध्याकाळी सुद्धा तेवढीच गर्दी होती मित्रांनो. त्यानंतर आपल्याला मंदिरातून प्रसाद वगैरे भेटला आहे फ्रीमध्ये. तर आजचा ब्लॉग इथे संपला. भेटूया ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र.